नमस्कार. आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे ज्यांना आहेत छोटे-छोटे बेबीज आणि त्यांना करायचा आहे विमानाचा प्रवास. ही इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी कॉमन आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतीये. न्यूबॉर्न ते 2 वर्षाच्या मुलांसाठी तुम्हाला तिकीट काढावं लागतं. इव्हन दो तुम्ही त्यांना मांडीवर घेऊन बसता. आता तिकीट फुल असतं का? नाही, ऑफकोर्स. एका अडल्टचं जे तिकीट असेल त्याच्यात 10% मिनिमम चार्ज ते तुम्हाला पे करायला लावतात. डोमेस्टिक फ्लाईटमध्ये बऱ्याच वेळेस तुम्हाला पे करायची गरज नाहीये, पण इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये तुम्हाला पैसे पे करावे लागतात. आणि ज्यावेळेस लाँग फ्लाईट असतात ना, त्यावेळेस खूप प्रॉब्लेम होतो. फॉर एक्झाम्पल एखादी फ्लाईट आता जशी माझी 16 तासाची होती येत असताना किंवा जाताना 14.5 तासाची होती. तर त्यावेळेस छोट्या-छोट्या बेबीजला एवढा वेळ घेऊन बसणं खूप अवघड जातं. तर बऱ्याच वेळेस मग बरेच लोकं काय करतात, की एक अख्खं सीट विकत घेतात. त्या केसमध्ये तुम्हाला पूर्ण अडल्टचे जेवढे पैसे भरायचे असतात, तेवढे पैसे भरावे लागतात. पण तुम्हाला एक अख्खं सीट मिळतं तुमच्या बेबीला ठेवण्यासाठी. मग काय तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन डायरेक्ट सीटवर ठेवणार आहात का? नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःचं कार सीट कॅरी करावं लागतं. सो ज्यावेळेस तुम्ही एअरपोर्टवर येता, तुम्ही स्वतःचं एक कार सीट घेऊन येता. त्या कार सीटमध्ये त्या बाळाला ठेवता आणि मग ते कार सीट त्या एरोप्लेनच्या जे काही सीटिंग एरिया आहे, सीट आहे, त्यावरती ठेवता. तिथे त्याला फिक्स करून टाकता. जर तुम्ही ते कार सीट नाही घेतलं आणि जर तुम्ही ते तिकीट विकत नाही घेतलं आणि तुम्ही पूर्ण वेळ बाळाला मांडीवर घेऊन बसणार असाल, तर अजून एक ऑप्शन असतो. तो म्हणजे जर तुम्ही वेळेमध्ये तिकीट बुक केलं आणि जर तुम्हाला त्या स्पेसिफिक सीट्स मिळाल्या, तर बॅसिनेट एक ऑप्शन असतो. म्हणजे ज्यावेळेस बाळ झोपतं, त्यावेळेस एक छोटासा बेड असतो, जो डायरेक्ट फ्लाईटमध्ये भिंतीला लावला जातो आणि त्या छोट्याशा बेडमध्ये तुम्ही तुमच्या बाळाला झोपी घालू शकता. सो हा जो ऑप्शन आहे, हा प्रत्येक फ्लाईटमध्ये अवेलेबल आहे. नो मॅटर तुम्ही कोणत्या एअरलाईननी जाता. खूप लांबचा प्रवास असेल तर बरेच जण एक अडल्टचं तिकीट विकत घेतात. पण ऑफकोर्स ते खूप महाग जातं आणि बॅसिनेटचा जो ऑप्शन आहे तो पण बऱ्यापैकी कामाला येतो, पण तरीही तेवढा कन्व्हिनियंट नाहीये. कारण की बाळ बऱ्याच वेळेस त्रास देतं, रडतं, ते त्याच्यामध्ये बसत नाही आणि शेवटी तुम्हाला त्याला मांडीवर घेऊन बसावंच लागतं. माझं एक सांगायचं राहिलं, बॅसिनेट ऑप्शन हा लॅप बेबीजसाठी आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेपरेट तिकीट नाही काढत आणि तुम्ही तुमच्या बाळाला मांडीवर घेऊन बसलेले असता, त्यावेळेस बॅसिनेट ऑप्शन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतो. त्यासाठी वेगळे एक्स्ट्रा पैसे मोजायची गरज नाहीये. ते तिकिटाच्या प्राईसमध्येच इन्क्लुडेड आहे. तुम्हाला जर या बाबतीत काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन.